काय झालंय? तू अशी निघून का आलीस? मी आता इथे अजिबात थांबणार नाहीये. काय? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? अरे तुला कळत नाहीये? एवढ्या रात्री तू कुठे जाणार आहेस? हे बघ, तू माझी काळजी करू नकोस. मी बघेन माझं काय करायचं ते. सायली, सायली ऐक ना माझं. आपल्याला इथे कुणी बोलवलंय हे कळत नाही म्हणून घाबरलीयस का? का सतत नीलांबरी बद्दल आपण बोलतोय? गेल्या 10 वर्षात मी तिला एकटाही विसरले नाहीये. सतत असं वाटायचं की ती माझा पाठलाग करतीये. ती आहे. आता मी बाथरूम मध्ये गेले तेव्हा अचानक मला आधी वाटायचं की हा फक्त भास आहे. हे सगळं फक्त माझ्या मनात आहे, माझ्या डोक्यात आहे. पण नाही, माझी खात्री पटली की ती आहे. ती आपल्यातच आहे, आपल्या आजूबाजूला आहे ती. आणि तिला मला काहीतरी सांगायचंय. सायली, सायली ऐक ऐक. हे बघ, तुमच्या दोघींचं खूप छान बॉन्डिंग होतं. त्यामुळे तिचा विचार मनात येणं, तिचे भास होणं साहजिक आहे. पण ही गोष्ट आपल्या सगळ्यांचीच आहे. आता माझंच बघ ना, नीलांबरी गेल्यानंतर पुढची 2 वर्ष मी अक्षरशः डिप्रेशन मध्ये होतो. सतत सतत नीलांबरी दिसायची. तिचा विषय निघू नये म्हणून मी आपल्या सगळ्यांपासून दूर निघून गेलो, अगदी तुझ्यापासून सुद्धा. त्यानंतर आयुष्यात काय काय गमावलंय याचा अजून हिशोब लागत नाहीये. आणि बस, इथे आल्यावरती हे सगळे विषय निघणार हे मला माहित होतं आणि म्हणूनच मला इथे यायचं नव्हतं. आता तिची आठवणही नको आणि आयुष्यात कोणी काय गमावलंय याबद्दल चर्चाही नको. माझं ठरलंय. मी आता रोहिणीशी बोलते आणि लगेच इथून निघून जाते. टॉर्च घेऊन आलो. विक्रांत, प्लीज विक्रांत आता प्लीज या वेळेला तरी मला एकटीला सोडून जाऊ नकोस. नाही जाणार. एकदा घडलेली चूक पुन्हा नाही होणार. हो बाबा, आंधी मंदी कंदी किंदी इथलं लाईट जातात हो, जरा जपून. आणि काय, एकदा लाईट गेलं की रात्रीच्या घालोखात काय पण होता. तसा बी अजून तुम्हाला कुणी बोलवलंय तुम्हालाच माहित नाही. तुम्ही तसा बोलत होता ना, तानी ऐकला, बाकी काय नाही. बाय बाबा, कंदील ठेवलंय हो. बरं, खूप मस्करी केली मी, सॉरी. हा सगळा प्लॅन माझा होता. काय? कसे घाबरतात लगेच? समजवायला मार खायला. जाऊ दे, लक्ष. मी करेन असं वाटतंय का? काय यार, सांगा ना, कोणाचा प्लॅन होता? कोणाचाही असेल, पण माझा नव्हता. मला आपलं रियुनियन करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. तिची काय रियुनियन आणि जी काय भेटाभेटी करायची आहे ना, ती तुमची तुम्ही करा. मी आता इथे एकही मिनिट थांबणार नाहीये. तर ही जागा अशी आहे की
इथे कोण मेला तरी बाहेरच्याला कळणार नाही. यार गाईज, लाईट्स गेल्यावर हा स्पॉट किती भयानक वाटतोय ना. इथे आधीच एकतर भीती वाटते, त्यात तू अजून कशाला घाबरवतेस? तुला काय घाबरतो रे? सगळे आहोत नाही ते. एक मिनिट, सगळ्यांना भीती वाटतेय ना, मग सायली म्हणते ते बरोबर आहे. चला ना यार, निघू इथनं. एक मिनिट हा. आपल्याला इथे कोणी आणलंय हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत मी कोणालाही कुठे जाऊ देणार नाहीये. अरे पण आपल्याला ते कसं कळणार? हा चला, लाईटी आल्या. कवा एकदा लाईट येते आणि कवा एकदा पेक भरतो असं झालं मला. माझं पण बघ. हे ठीक आहे, तू घेणारच का? काय हे रटिक्या, काय असं काय अवघडलेस? हळू हळू. हे अभ्या, माझ्या बरोबर बाहेर चल ना. कुठे? अरे बाहेर मला जोराची लागली. अरे काय लेका घाबरलोस ना मला. काय नाही करे आता, जा ना एकटा. गेलो असतो पण बाहेर भीती वाटते. बघ चल लवकर. लवकर नको, सावकाश. बघ चल, नाहीतर इथेच सगळ्यांसमोर गडबड करशील. हे लवकर आहे रे. हो. हा काय आलं? आपण इथून परत जाऊया. चल रे, कशाला एवढं घाबरतो? चल, मी आहे ना. हे आभ्या, हे जंगल आहे रे. घाबरू नकोस रे. अरे भीती वाटते ना पण. नको घाबरू. आणि जिथे अभय असतो तिथे कोणाला कसलंच भय नसतो. तुला माहितीये ना, आपण पहिला हेरतो, मग नेम धरतो आणि शेवटी गेम करतो. आता तुझा नाडा पण मीच सोडून देऊ का रे? कर ना मग सुरुवात. ठीक आहे. तुला निलांबरी आठवते का रे? निलांबरी बोल ना. प्लीज आता तो विषय नको ना. अरे निलांबरी माझी जान होती रे, जान. तुम्हाला कोणाला माहिती नाही, पण माझ्यावर फिदा होती ती स्वतःच मला प्रपोज करणार होती. मी पण आपलं वाट बघत बसलोय, म्हटलं कधी प्रपोज करते, पण नाही, तिने मला प्रपोजच केलेलं आहे. मग मी पण ठरवलं आपणच तिला प्रपोज करायचं. त्या पार्टीच्या दिवशी मी तिला प्रपोज करणार होतो रे. त्याच दिवशी ती गेली. अभय ठीक आहे. अरे मस्करी केली तुझी. अरे अभय, अरे ठीक आहे थांब ना. ठीक आहे. अरे यार फट्टू. अरे काय, कुठं चाललो तुम्ही? आता इथे थांबणार नाहीये मी अजिबात. अरे थांबणार नाही काय? थांबणार नाही. अरे यार फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे यार. उद्या बघू ना काय करायचं ते. या
पण जायचं म्हणतेस यार. डोंट डू दिस यार, प्लीज थांबा ना, तू तरी थांब. हे बघ, सायली जर थांबणार नसेल तर मीही थांबणार नाहीये. अरे काय ठीक आहे. अरे काय सगळं खोटं चाललंय काय? अबे ए अरे ए विकी काय तुझं काय यार? अरे तू यांना समजायचं सोडून तू पण यांना सामील झालाय यार. याला काय अर्थ आहे यार? आहे ना बाई, अर्थ आहे म्हणून तर सगळं काही घडतंय. म्हणजे अरे म्हणजे काय म्हणजे, अरे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जुनं प्रेम आहे रे, म्हणून तर गर्लफ्रेंडचा हार्ट ब्रेक करता येत नाहीये. पर्सनल होतं. गप्रे विक्या, तेव्हा पण तू तिच्या मागे पुढे फिरायचं असत, आता पण तू तेच करतोयस. जमू रे मेरे ताल पे तू नाचेगा, हा भाई नाचेगा. आधी मला डाऊट होता, पण आता माझी खात्री पटली. हा सगळा रियुनियनचा प्लॅन तुझाच आहे. आणि कशासाठी? पुन्हा एकदा सायलीला पटवण्यासाठी. ज्या नात्याचा अर्थ कळत नाही त्याबद्दल बोलायचं नाही, समजलं? काहीही झालं तरी सायलीला आणि रोहिणीला मी या रिसॉर्टमध्ये राहू देणार नाही. तुम्ही करा एन्जॉय, आम्ही निघतो. सायली, रोहिणी, रोहिणी, अरे ऐक ना विकी. अरे भावा, हा अरे कशाला घाई करायलायस? हा हा अरे तुला या पोरींची जेवढी काळजी आहे तेवढी काळजी आम्हाला नाहीये का यार? विकी नका ना असं करू यार, आपण इतक्या वर्षानंतर भेटलोय, नका ना जाऊ प्लीज. अरे भेटलो ना आपण, सगळ्यांशी भेट झाली. आता एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत आपल्याकडे. करूया नंतर कधीतरी प्लॅन करूया आपण. काय नंतर कधीतरी प्लॅन करूया? अरे आता 10 वर्षांनी भेटलोय आपण, नंतर कधी प्लॅन करणार आहे आपण? बरं ऐक, निदान यावेळेला तरी जाऊ नका. हा ए हो, हा अण्णा बरोबर बोलतोय. हा रस्ता खूप डेंजर आहे यार, आपण येताना पाहिलं होतं ना. तुम्ही आता किती आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलात ना, तरी आमचा निर्णय झालेला आहे. हा ठीक आहे, जा 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 जा, सगळे जा, थांबू नका. कशाला आमचा ऐकशील ना, येडे आहे ना आम्ही. जा जा. अरे हाणमे, वेड आहेस का तू? जरा इमोशनल विचार करण्यापेक्षा प्रॅक्टिकल विचार कर. जरा रोहिणीची कंडिशन बघ. आता अशा अवस्थेत तिच्याशी आणि तिच्या बाळाच्या जीवाशी खेळायचंय का आपल्याला? विचार कर ना जरा. आणि सायलीचाही विचार कर. तिची आई घरी एकटी आहे, तिच्या आईला दिसत नाही. आता अशा परिस्थितीमध्ये तिचं मन रमणार आहे का इथे? ठीक आहे, आपण नंतर बोलूया या विषयावर. नाही ऍक्च्युली विकी जे बोलतोय ना मला पटतंय. ए अण्णा चल सोड, नको थांबू यांना, जाऊ दे. हा ठीक आहे सर, मला पण पटतंय. जा जा, हे काळजी घे रोहिणी. हो. चावी दे. रोहिणी, काय झालं? अगं, चावी सापडत नाहीये. नक्की पर्स मध्येच ठेवली होतीस ना? हो, नाही मला आठवतंय, तुला द्यायची म्हणून मी काढून ठेवली होती. मी पटकन रूम मध्ये जाऊन चेक करून येऊ. आता अशा अवस्थेमध्ये तू कुठे जाते? थांब, मीच बघून आलो. हा बघ ना. झाला तुझा सगळा टाइमपास करून? सायली, हे बघ, खरं सांग, तू मुद्दामून करतोयस ना हे सगळं? काय बोलतेस तू?
हे बघ, मी ना तुला खूप चांगली ओळखते. चाव्या मिळाल्या नसतीलच ना तुला अजून? अगं मी शोधतोय, नाही सापडत आहेत चाव्या. हे बघ, आम्ही इथून जाऊ नये म्हणून सगळी नाटकं करतोयस तू. कमाल करतेस तू. मी स्वतः तुम्हाला सोडायला येतोय ना आता. हो ना, पूर्वी यायचाच की सोडायला. खूप प्रेम, खूप काळजी असल्यासारखं वागायचंस. अगदी अगदी घराच्या दारापर्यंत सोडायला यायचास मला. पण शेवटी काय केलंस? कायमचं सोडून निघून गेलास. असं 10 वर्षांनी समोर आलायस माझ्या. कसा आणि का विश्वास ठेवायचा मी तुझ्यावर? सायली, तू उगाच 2 गोष्टी एकत्र करतेस आणि उगाच वाद घालतेस. हे बघ, तुला चांगलंच माहितीये मला खोटेपणाचा किती राग येत होते आणि तू पुन्हा तेच करतोयस. अगं पण मी हे बघ, काही गरज नाही आम्हाला सोडायला येण्याची. आम्ही बघू काय ते. तू आहेसोय? तू असोय म्हणजे मी तुला कोणी साधा सुद्धा वाटलो? म्हणजे तू अजून मला ओळखलं नाहीस? खवीस आहेस तू. अय, पण असा तसा नाही. सातपाटीचा खवीस आहेस. हा बरोबर ना? हा, मुद्द्याचं बोल. तू सांगितलेलं काम झालंय. हे घे चाव्या. तंडेल. अरे हा तंडेल नाही, तांडेल. तुला जर तंडेल बोलशील तर वैटवीन रगत सांडेल. तांडेल? अरे ह्या कसल्या चाव्या आहेत? तू मला बोललास ना की सगळ्यांच्या गाडीच्या चाव्या घेऊन ये, मी आणल्या. हो, मी म्हणालो होतो, पण ह्या कसल्या चाव्या आहेत? आणि एकदा सांगून तुला कळत नाही. आता जर मी चाव्या बोलायचो तर माझ्या तोंडातून शिव्या येतील बघ. म्हणशील की बाबूराव कंदाल करतो म्हणून. हळू बोल. हळू हळू बोल. हळू बोल काय? साधा बोलले तुला कळत नाही तर मोठ्यात बोलायला नको माणसाला. अरे हळू बोल. आता तूच मला सांग तंडेल. तांडेल. तांडेल. गाड्यांच्या चाव्या बघितल्यास? या गाड्यांच्या चाव्या हल्लीच ना माती नाही. आम्ही मना सांगतोय. हो, काय झालं माहितीये ना, त्या कंच्या खिस्त कंच्या चाव्या ठेवल्या माझ्या ध्यानातच नाही. ह्या तुमच्या गाडीच्या चाव्या आणि ह्या माझ्या. थँक्स. खूप मोठं काम केलंस तू. कामच आहे ते आपला. मला कधी बी आवाज द्या. हो, नक्कीच. फक्त आज जे काही घडलं ते तुझ्या माझ्यात राहू दे. तू मला बोललास ना, इथे समजा इशे सपला. आता हे कोणाच्या बापाला पण चालू देणार नाही. गुड. तुझी अशीच सोबत असेल तर मी पण बघतोच. माझ्या परवानगीशिवाय इथून कोण कसा बाहेर जातो तो.